करवीर तालुक्यातील बोलोली ग्रामपंचायतमधील कर्मचारी अशोक आनंदा कांबळे हे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसलेत। ग्रामपंचायत सरपंच व सर्व बॉडीने बेकायदेशीरपणे बडतर्फ केलाय। काही सदस्यांकडून जातीय द्वेषातून अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोप अशोक कांबळे यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी न्याय मिळावा, कामावर पुन्हा एकदा रुजू करून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। माझे नाव अशोक आनंदा कांबळे, बोलोली ग्रामपंचायत मी गेले 5-6 वर्ष कामाला होतो। मला सरपंच सासरे व सर्व बॉडीने मी कायदेशीररित्या कामावरून कमी केले। मी यापूर्वी अपील दाखल केली होती। शिवबेडेंच्याकडे अपील दाखल केले असताना मला कुठल्याही प्रकार न्याय मिळाला नाही। 25 तारखेला मी त्यांच्याकडे अपील दाखल केले। 1 तारखेला माझ्या सुनावणी वगैरे घेऊन त्यांनी मला 1 तारखेला मी त्यांच्याकडे म्हणणं दिलं, पण म्हणणं देऊनसुद्धा मला अद्याप कुठल्याही प्रकारचं त्याने कुठलेही हे पत्र निकाल दिला नाही। त्यामुळे मी 21 तारखेला कलेक्टर साहेब, शिव साहेब यांना स्वतः भेटून मी त्यांच्याकडे उपोषणाचं लेटर कामगार कार्यालयाकडे सुद्धा लेटर देऊन कुठल्या प्रकारे माझा अद्यापही न्याय मिळाला नसल्यामुळे मी कुटुंबासहित मरण उपोषणाला बसलो आहे। तरी मला काल शिव याने येऊन भेटून गेले। माझ्या जे लेखी मागण्या आहेत ते अजून अद्याप मला कुठल्या प्रकारच्या मागण्या न्याय दिल्या नसल्यामुळे मी अजून मरण उपोषण काही मागे घेत नाही। तरीसुद्धा माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे की सरपंच सासरे वारंवार येऊन मला टॉर्चर वगैरे केलेलं आहे। तसंच माझ्या कुटुंबावरही अन्याय केलेला आहे। उपासमारीची वेळ आहे माझ्यावर आलेलं आहे। घरात माझं छोटंसं हॉटेलसुद्धा होतं, त्याच्यावर त्यांनी गाव लेवलला सुद्धा माझ्यावर अत्याचार केलेला आहे। तरी प्रशासनानं अजून कुठलीही माझी भूमिका घेतलेली नाही। तरी मला या गोष्टीनं न्याय मिळावा व लवकरात लवकर माझ्या पूर्वोदर कामावर हजर करून सरपंचांचे सासरे मनमानी कारभार करतात व त्यांना व तसेच त्यांच्या बेकायदेशीररित्या मागाला कामावरून कमी काढून टाकले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। याबाबत मिसेस बोलतील। मी अशोक कांबळे आहे। आम्ही लगेच सरपंच त्यांनी तक्रार केल्याबरोबर आम्ही बेडवला वारंवार ग्रामसेवक मॅडमला सूचना केली होती माझ्या मिस्टरांनी, तरी पण त्यांनी अद्याप त्यांच्यावर ॲक्शनच घेतली नव्हती। त्यामुळे मनमानी कारभार करून बेकायदेशीररित्या यासनी कामावरून कमी केलं। त्याच्यानंतर आम्ही बेडवे साहेबांच्याकडे अपील केलं। बेडवे साहेबांच्याकडे अपील केल्यानंतर 3 महिने त्यांनी 3 महिने त्यांनी काही दखलच घेतली नव्हती। 3 महिन्यानंतर मग सुनावणीचं लेटर काढलं। सुनावणी 2 झाल्यानंतर त्याचा पण निकाल देण्यासाठी 4 महिने घालवले। 4 महिन्यानंतर मग आम्हाला शेवटीला अमरण उपोषणाची वेळ त्यांनी प्रोत्साहन दिलं आम्हाला अमरण उपोषण करण्यासाठी। त्याच्यामुळे आम्ही न्याय जोपर्यंत मिळत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण सोडणार नाही। सरपंचानं जे व्हिडिओ शूटिंग मॅड आहेत त्या सरपंचाने शिव्यागाळ केलेल्या मला खाली बसण्याची वागणूक मिळाली। मी पदावातून मला पदावर काढून खाली बसवले। याची मी ग्रामसेवकांना सूचना दिली तरीसुद्धा ग्रामसेवकांनी कुठल्याही प्रकारे मला दाद दिली नाही। परत मला करून आणि त्यात व्हिडिओमध्ये शिवाजी भाटे सदस्य असते, त्यांनीसुद्धा शासकीय कामात अडथळा माझ्यावर तू कामावर यायचं नाहीस, लेखी मागायची नाहीस या उद्देश मला कामावर परत तू घरला जा हे उद्देश केले। कारण मी मागासवर्गीय असल्याच्या टपका ठेवून त्यांनी मला जातीवादकसुद्धा माझ्या हातून चहासुद्धा मिटिंगला घेत नाहीत हे सुद्धा मी मॅडमना कळवलं होतं। तरीसुद्धा मला मॅडमने ग्रामसेवक बाईने दाद दिली नाही। शेवटी त्यांनी माझ्या म्हणजे उपास मारण्याची वेळ मला कामावर कमी करण्यासुद्धा त्यांनी मला दखल दिली नाही। शेवटी मला कामावर काढल्यानंतर आता कुठल्याही प्रकारची माझी कोण दाद घेत नाही। नोटिसा वगैरे दिल्यात, मी त्याचं खुलासाही दिले, त्यांनी खुलासेसुद्धा नामंजूर केल्यात। माझा पगारसुद्धा 1.5 वर्ष मागताना तू काय बेडव पडलास का अशा भाषेत मला त्यांनी उत्तर दिलेलं आहे सदस्य व बॉडीने। वारंवार मला कुठलीही अंगणवाडीचा दरवाजा मला तिने सासऱ्याने सांगितले की तू कट केलेला अंगणवाडी दरवाजा घराकडं नेऊन ठेव आणि तो दरवाजा नाही ठेवला म्हणून आणि सदस्य सहीला घरला गेलं नाही म्हणून सरपंचांच्या सासरे यांनी सांगितले सरपंचांना की त्यांना कामावरून कमी करा म्हणून। शेवटची नोटीस दिली मला, ह्याचे 3ही खुलासा दिलेत मी, पण मला 1.5 वर्षात पगार दिला नव्हता। मी शिवसाहेबांच्या यांच्याकडे मी लेखी मागणी केली, परत तोंडीसुद्धा सांगायलो तरीसुद्धा मला तिने तोंडी का सांगितलंस आणि सदस्य यांना उद्धट बोलतोयस हा त्यांनी प्रश्न मलाच उत्तर नोटीस काढलं नाही।
आणि माझ्या जे काही बेकायदेशीररित्या सरपंच आणि बॉडींचे काढले आणि सरपंच सासऱ्यांचे मला येऊन कामात सरकारी कामात अडथळा आणला आहे, यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागण्या लेखी व स्वरूपात मिळत असेल तर मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे. तर या प्रकरणातील एका व्हिडिओमध्ये शिपाई अशोक कांबळे यांना हिणवलं जात असल्याचं समोर आलंय. तो काढला ते लिहिली मीटिंग दिवशी मीच होतो आणि कुणी सांगितलं त्यांचं पण नाव लिहि सरपंचाचा सासऱ्यांनी आणि यांचं पण नाव लिहि सदस्यांनी पण सांगितलेली तिथे सगळ्यांनी नाही सरपंच सासरे पण होतं आणि तुम्ही शिवाला तुम्ही मला लेखी द्यायचं कामा गरज नाही तुम्ही म्हटलंय ना कामा येऊ नकोस लेखी द्या कामावर येऊ नकोस म्हणून तसं लेखी द्या मला सगळ्यांच्या मध्ये झालेला आहे. लिखी द्या मला पत्र घरला जा म्हणून जातो ऍब्सेंटला तुम्ही परत सोमवारी हे कुठलं नाता होतं तिथे शनिवार रविवार नाताची पण लिहि सगळ्या शनिवार सरपंच यायला पत्र तसं काढायला सांग. शिवसाहेबांचं असून ते पत्र आणि त्यांची सासरे सांगते म्हणून सांग. साहेब तो माझा नाही काय सासरे सांगते म्हणून तसं पत्र काढ यांची सही घे. काय करायचं यांनी धमकी द्यायचे म्हणून सांग. काल काय पत्र घालायचे का आणि नोटीस द्या की तसं सरपंच जावं म्हणून. बाई माणसाला काय बाई माणसाला उत्तर नाही. तुम्ही कसं सांगताय मला सरपंच सह्याना जा म्हणून. बाहेर जाय म्हणजे मी कर्मचारी आहे. तुम्ही खुर्चीत बसलाय माझ्या. तुझी हे तर तुम्ही बसा इकडच्या साईडला. हे लिहून घ्यायचं. हे लिहून घे रे. हिला बघतो धमकी द्याय नाही. ही तुझी खुर्ची काय शिपाईच्या खुर्ची बाहेर बसायचं काय बाहेर पोतो टाकून. बर ठीक आहे तुला काय करायचं तुला काय ना धमकी द्याय नाही मग सांगितले. बाहेर जायचं का मारणार आहे तुला लय मारणार आहे का कशात ना प्रत्येकाला बोट कुठं मारणार आहे काय मग कुठं मारणार आहे माराय तुला कशा मग तुझं तो काम कर तुझं तू काम म्हणजे तुम्ही काय सांगताय मला काम करायचं म्हणून. तेच बघतो ना मग बघा की. याबाबत बोलोली सरपंचांशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी आरोपाचं खंडन केलंय. बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.